नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा कालचा म्हणजेच 17 जुलैचा रिव्ह्यू. आणि आजचा हा जो एपिसोड आहे ना, तो खरंच खूप छान आहे. कारण फायनली मीरा आणि अंबिका दक्षिणमुखी भैरवीच्या मंदिरापर्यंत पोहोचलेल्या असतात. चला तर मग बघूयात कालच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा अडगळीच्या रूममधून बाहेर पडते, पण त्यावेळी त्या रूमच्या बाहेर नर्मदा आणि माया लपून बसलेल्या असतात. आणि जेव्हा मीरा तिकडून निघून जाते तेव्हा त्या दोघीजणी मग अडगळीच्या रूममध्ये जातात. त्यानंतर मग दुसरा सीन आपल्याला असा पाहायला मिळतो की मीरा घरात आलेली असते आणि मग मंजिरी वेदाला घेऊन मुद्दाम तिच्या समोर येते. पण जेव्हा वेदा मीराला पाहते तेव्हा ती चिडून म्हणते की आजी, मला ना हिचं तोंडही बघायचं नाही आहे, आणि ती बाजूला जाऊन उभी राहते. त्यामुळे बिचाऱ्या मीराला खूप वाईट वाटतं. जी वेदा आत्तापर्यंत आई आई म्हणत तिच्या पुढे मागे करायची, त्याच वेदाला आज आपलं तोंड बघायचं नाहीये या विचारानेच मीराला खूप जास्त त्रास होत असतो. आणि त्यातच मंजिरी तिला म्हणत असते की मीरा, तुझी अवस्था पाहून ना मला खरंच खूप वाईट वाटतंय ग, पण माफ कर, मी ना काही करू शकत नाही. आणि ते ऐकून मीरा रागातच तिच्याकडे पाहते. आणि मग मंजिरी तिला विचारते की मीरा, काय निर्णय घेतलायस तू, हे मला लवकरात लवकर सांग बरं का, नाहीतर वेदाची अवस्था ना अजून बिकट होईल. आणि मग ती वेदाला घेऊन हसतच तेथून निघून जाते. आणि मीराला मात्र काहीच करता येत नाही. ती खूप जास्त अस्वस्थ असते. पण मग त्यानंतर जेव्हा ती जाणाऱ्या वेदाकडे आणि मंजिरीकडे पाहते तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो. कारण ही मंजिरी तिच्या मूळ म्हणजेच चेटकिनीच्या रूपात आलेली असते. त्यामुळे मीरा खूप घाबरते. तर दुसरीकडे माया आणि नर्मदा त्या अडगळीच्या खोलीमध्ये जाऊन खजिना शोधत असतात. खरं तर त्या मूर्ख मायाला असं वाटत असतं की नक्कीच अडगळीच्या रूममध्ये कुठेतरी खजिना आहे आणि मीराला त्याबद्दल माहिती आहे, म्हणूनच ती सतत इथे येत असते. आणि मग ती हीच गोष्ट नर्मदालाही सांगते आणि तिलासुद्धा या सगळ्यात ओढून घेते. पण त्या दोघींना त्या अडगळीच्या रूममध्ये काहीही सापडत नाही आणि मग त्या तेथून बाहेर पडतात. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की जे काही घडत आहे त्यामुळे बिचारी अंबिका खूप जास्त अस्वस्थ असते. एकतर तिला वेदाचं टेन्शन असतं आणि दुसरं म्हणजे मीरा बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेणार असते, त्याचंही तिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते की मला मान्य आहे, मीराचा वेदावर खूप जीव आहे, तिच्यासाठी ती वाटेल ते करू शकते, पण ती हा जो निर्णय घेते ना तो खरंच खूप चुकीचा आहे. खरं तर तो निर्णय नाही तर एका नवीन संकटाची चाहूल आहे. वेदासाठी मीराने तिच्या जीवाचा आणि तिच्या बाळाच्या जीवाचा त्याग करणं मला अजिबात पटत नाही आहे. मला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. आणि मग त्यानंतर ती असं ठरवते की मी एकटीच जाणार आणि काल भैरवीच्या मंदिराचा शोध घेणार. त्या मंदिरामध्ये नेमकं काय आहे ते मी शोधून काढणार आणि मंजिरीचा अंत करणार. आणि मग ती त्या दिशेने पुढे निघते. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की मंजिरी किचनमध्ये काम करत असते. मग तिथे मीरा येते. ही मंजिरी उगाचच नाटक करत तिला सांगू लागते की मीरा, वेदाची काळजी करू नको बरं का, ती अनन्यासोबत सुखरूप आहे. आणि त्यावर मीराही फक्त मांडो लावत हो म्हणते. पण पुढच्या क्षणी मंजिरी हसतच म्हणते की अगं, इथे तर कोणीच नाही आहे, मी का तुझ्याशी उगाच चांगलं वागण्याचं नाटक करते. आणि मग ती पुन्हा तिच्या मूळ रूपात येते आणि मीराला खडसावून विचारते की काय गं, मी तुला जे काही सांगितलं त्याचा तू विचार केला की नाही, काय निर्णय घेतला आहेस तू. आणि त्यावेळी मीरा म्हणते की मी अजून काहीही निर्णय घेतलेला नाही आहे, कारण मला हे समजतच नाही आहे की जर मी माझ्या आणि माझ्या बाळाच्या जीवाचा त्याग केला तर तू खरंच वेदाला सोडून देशील का, तिची या सगळ्यातून सुटका करशील का. आणि ते ऐकून मंजिरी खुश होत म्हणते, म्हणजे खरंच तू बाळाला जन्म देणार आहेस का. तर मीरा म्हणते, नाही, मी अजून तसा विचार केलेला नाही आहे, मला खात्री हवी आहे वेदाच्या सुरक्षिततेची. आणि हे ऐकून मंजिरी मोठमोठ्याने हसत म्हणते की अगं, ते तुला कळेलच ना, कारण एकदा का मी तुझा आणि तुझ्या बाळाचा जीव घेतला की मग तुला तुझ्या बहिणीसारखं इथेच आत्मा म्हणून भटकत राहावं लागणार आहे, तेव्हा तुला समजेलच ना मी वेदासोबत काय काय करते ते. आणि ते ऐकून बिचारी मीरा आणखीन घाबरून जाते, तिला समजतच नाही की काय करावं. आणि मग त्यानंतर ती जाते देवी आईकडे. ती रडतच देवी आई पुढे उभी राहते, म्हणू लागते की आई, मला मदत कर, मला काय निर्णय घ्यायचा तेच समजत नाहीये.
मी हा जो काही निर्णय घेण्याचा विचार करते तो खरंच योग्य आहे का गं? प्लीज मला मार्ग दाखव, या संकटातून मला बाहेर काढ. आणि त्याचवेळी अगदी चमत्कार घडावा त्याप्रमाणे देवी आजी त्या ठिकाणी प्रकट होते. तिला पाहून मीराला खूप आनंद होतो. ती आजीच्या पाया पडते, तिला म्हणू लागते की आजी बरं झालं तू इथे आली, मला तुझ्या मदतीची गरज आहे. आणि त्यावेळी देवी आजी म्हणते की मीरा, तू तर म्हणत होतीस ना की तू आणि अंबिका मिळून या सगळ्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करताय, पण मला तर तसं काही दिसत नाही आहे. आणि जेव्हा त्यांचं हे बोलणं सुरू असतं ना, तेव्हा दुसरीकडे ती माया विचार करत म्हणत असते की मीरा सतत देवघरात जात असते, नक्कीच देवघरात खजिना असणार. आणि मग ती सुद्धा देवघराच्या दिशेने येते, परंतु देवी आजी त्या ठिकाणी असल्यामुळे मायाला तिथे क्षणभरासाठी सुद्धा उभं राहता येत नाही. एक प्रखर प्रकाश तिच्या डोळ्यांवर पडतो आणि त्यानंतर माया अचानक थेट गार्डनमध्येच जाते. आणि जेव्हा ती तिथे भानावर येते तेव्हा तिला भीती वाटते की आपण देवघरातून अचानक इथे कसे काय आलो. आणि ती घाबरून तिच्या रूममध्ये जाऊन बसते. इकडे देवी आजी मीराला सांगत असते की मीरा, त्या चेटकिनीचा अंत कसा होणार आहे हे कुठेतरी लिहून ठेवलंय, आणि ते लिहून ठेवलंय म्हणजे तिचा अंत नक्कीच होणार, पण तो होईपर्यंत तुला आणि अंबिकाला चुकीचा निर्णय घेऊन चालणार नाही, फक्त एवढं लक्षात ठेव. आणि मग देवी आजी तेथून निघून जाते. पण या सगळ्यामुळे मीराचं मात्र कन्फ्युजन अजून वाढतं. तर दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की अंबिका अथर्वने ज्या दगडी देवीच्या मंदिराबद्दल माहिती दिलेली असते त्या मंदिरापर्यंत येते. ते मंदिर पाहून तिला खूप आनंद होतो. आता तिला आतमध्ये जाऊन हे जाणून घ्यायचं असतं की हे मंदिर म्हणजेच भैरवी देवीचं मंदिर आहे की नाही. आणि मग ती आतमध्ये जायला निघते खरी, परंतु तिला आत जाताच येत नाही. ती एक आत्मा असल्यामुळे तिला मंदिरामध्ये काही प्रवेश करता येत नसतो आणि त्यामुळे ती थोडीशी काळजीत पडते. पण मग त्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपल्याला आत जाता येत नाही आहे, म्हणजे आपण अगदी बरोबर ठिकाणी आलो आहे. आता मला मीराला इथे घेऊन यावं लागेल, जेणेकरून आम्हाला आतमध्ये प्रवेश करता येईल आणि त्या चेटकिनीचा अंत कसा करायचा ते शोधता येईल. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा इकडे अंबिकाचा शोध घेत घरभर फिरत असते आणि त्यावेळी माया पुन्हा एकदा तिच्यावर नजर ठेवून बसलेली असते. थोड्याच वेळात अथर्व तिथे येतो. मीराला विचारतो की काय गं, काय करतेस तू? तर मीरा म्हणते काही नाही, मी सहजच इथे उभी होते. तर अथर्व म्हणतो की चल आपल्याला त्या देवी आईच्या मंदिरात जायचं आहे ना. त्यावर मीरा ही हो म्हणते. पण हे सगळं काही ऐकून ती माया सावध होते आणि म्हणू लागते, म्हणजे आता अथर्वसुद्धा त्या खजिन्याच्या मागे लागलाय की काय? त्यानंतर मग आपल्याला असं पाहायला मिळतं की हॉलमध्ये अनन्या आणि मंजिरी वेदाला शाळेत जाण्यासाठी तयार करत असतात. तितक्यात अथर्व मीरा त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्यासोबत अंबिका नाही आहे हे पाहून त्या मंजिरीला थोडंसं आश्चर्य वाटतं. तर इकडे आपल्या वेदाला पाहून अथर्वला आणि मीराला खूप आनंद होतो. ते दोघेजण तिच्याशी बोलायला जातात, पण ती मुलगी या दोघांवर खूप चिडते आणि रडत ओरडत म्हणू लागते की आता मला शाळेतच जायचं नाही आहे, आणि खुशाल बॅग फेकून तिच्या रूममध्ये निघून जाते. आणि या सगळ्या प्रकारामुळे बिचाऱ्या दोघांना तर वाईट वाटतं, पण त्यात ती जी अनन्या असते ना ती त्या दोघांवरच ओरडत म्हणते की तुम्हाला कळत नाही का, कशाला सतत वेदासोबत बोलायला येता, तिला तुमच्याशी बोलायचं नाही आहे. आणि मग तीही तेथून निघून जाते. पण त्यानंतर त्या ठिकाणी अंबिका येते आणि ती मीराला सांगते की मीरा चल, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, मला अडगळीच्या खोलीत येऊन भेट. आणि ते ऐकून मंजिरी सावध होते आणि मग त्यानंतर मीरा अडगळीच्या रूममध्ये जाते. अथर्व त्याच्या रूममध्ये जाऊन बसतो आणि मीराच्या पाठोपाठ ती मंजिरीसुद्धा अडगळीच्या रूमच्या दिशेने जायला निघते. त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की त्या अडगळीच्या खोलीत मीरा आणि अंबिका बोलत असतात. त्या दोघीजणी मंजिरीचा वध कसा करायचा याविषयी चर्चा करत असतात आणि मंजिरी बाहेरून ते ऐकत असते. शेवटी तिच्या रागाचा पारा चढतो आणि ती दरवाजा उघडून आतमध्ये येते. पण त्यानंतर अचानक मीरा आणि अंबिका तिथून गायब होतात आणि तेव्हा कुठे जाऊन त्या मंजिरीच्या लक्षात येतं की हा फक्त त्या दोघींचा आभास होता, त्यामुळे ती आणखीन चिडते. तर दुसरीकडे मीरा आणि अंबिका घराच्या बाहेरच असतात आणि तेथूनच त्या दोघीजणी दगडी देवीच्या मंदिराकडे जायला निघतात. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.